दिशा सालियन प्रकरणी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं विरोधी पक्षाचं आंदोलन. दबाव आणला कशाला, न्याय हवा दिशाला, अशा आशयाचे सत्ताधाऱ्यांकडून झळकवले फलक. दिशा सालियन प्रकारामागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाची शक्ती आहे, कोण पडद्यामागे हालचाली करत होतं याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. अशाच प्रकारे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते राजकारण तुम्हाला लखलाप ठरो, असं संजय राऊत म्हणाले. दिशा सालियन यांच्या वडिलांनी तेव्हा सांगितलं होतं कुणी राजकारण करू नये, मात्र आता भाजपकडून राजकारण केलं जाईल असं रोहित पवारांचं वक्तव्य आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण 5 वर्षांनंतर आता पुन्हा चर्चेत. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकात सतीश सालियन यांनी दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केलाय. दिशा सालियन हत्या प्रकरणात नितेश राणे आणि अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या आरोपात तथ्यत असं दिशाच्या वडिलांचं वक्तव्य आहे. दिशा सालियन हत्या प्रकरणात किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिसांनी आपल्यावर दबाव टाकलाय, सतीश सालियनचा आरोप. दिशा सालियन हत्या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी. दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीही दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर न्याय मिळेल या हेतूनं त्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी केली आहे. दिशा सालियनच्या हत्येमध्ये आदित्य ठाकरेंचा हात, नितेश राणेंचा गंभीर आरोप. दिशा सालियन प्रकरणात जर नितेश राणे किंवा आणखी कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांना दिले पाहिजेत, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य आहे. नाथषष्ठीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवले श्रीफळ आणि महावस्त्र नाथ मंदिरात अर्पण केले. तर शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या हस्ते पाठवलेत महावस्त्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुदगुल्या हा हास्य कवी संमेलन संपन्न. तर गुदगुल्या हा हास्य कवी संमेलन अकोल्यातील रत्नम लॉन्स या ठिकाणी पार पडला आहे. प्रयागराजमधील महाकुंभमधून 1000 हिंदू भाविक बेपत्ता झाल्याचा अखिलेश यादव यांचा दावा आहे. केंद्र सरकारने महाकुंभासाठी किती निधी दिला होता असाही सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. नागपूरच्या घटनेला विश्व हिंदू परिषद जबाबदार. काँग्रेस नेते राशिद अल्वी यांच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. एरंडोलमधील 3 माजी नगराध्यक्ष अनेक पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करतायत. तर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. परभणी शहरात सिटी बस सुरू करण्याची मनसेची मागणी. शहरातील नागरिकांना, रुग्णांना तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी प्रमुख मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी आहे. दादरचा कबूतरखाना बंद करावा, मनसेकडून पुन्हा तयारी सुरू आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेने मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडेही मागणी केली आहे. तर दादरमधील रहिवाशांबरोबर चर्चा करणार. विठ्ठल रुक्मिणीच्या 31 जुलैपर्यंतच्या पूजांची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी घरबसल्या करता येणार. पूजेची नोंदणी, चंदनुटी पूजेचा देखील समावेश. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर माथेरनकरांनी बेमुदत बंदाचा निर्णय मागे घेतलाय. पर्यटकांचे वाढते फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मागणीसाठी माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. JNPA जोडणाऱ्या 6 पदरी महामार्गाला मंजुरी. 29.21 किलोमीटरचा हा मार्ग असून त्यासाठी 4.5 कोटी रुपयांचा खर्च येणार. सोन्या चांदीच्या भावात तेजी. चांदीचा भाव 1 लाख प्रति किलो, तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 90,000 रुपये. विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा. कॉरिडॉरचा पहिला टप्पा 96 किलोमीटरचा. परवानग्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पूर्ण आहे.
मुंबईसाठी 238 लोकल गाड्यांच्या खरेदीस मंजुरी तर गर्दीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या लोकसभा अधिवेशनात घोषणा. मध्य रेल्वेचा एसी लोकल प्रवास सुखद आणि सुरक्षित. एसी क्लास टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण भूमिका. विना तिकीट प्रवाशांविरोधात मोठी कारवाई तर 6 महिन्यात 8,735 प्रवाशी तक्रारीचे निवारण. संभाजीनगरमधील औरंगजेब कबरीची सुरक्षा वाढवली. औरंगजेबाची कबर असलेला परिसर 18 एप्रिलपर्यंत रेड झोन घोषित. तर कबरीचे कापड हटवून लोखंडी पत्र्याची तटबंदी उघडी. संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबर वाद पार्श्वभूमीवर 4 जणांना जिल्हाबंदी. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हिंदुत्ववादी नेत्यांना जिल्हाबंदी. छत्रपती संभाजीनगरात पाणी टंचाईचं संकट. यामुळे 12 गावात टँकरने पाणीपुरवठा. आजपर्यंत शंकरपूर येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू असून इतर 12 गावांना पाण्याच्या टँकरसाठी मागणी नोंदवली आहे. बदलापुरात मालमत्ता कर थकबाकीदाराचे ठिकठिकाणी लागलेत बॅनर. तर बदलापूर पालिकेची कर वसुली करण्यासाठी नवी शक्कल. परदेशात जाण्यासाठी मानवाधिकार कार्यकर्ते आणि लेखक तेलतुंबडे यांचा उच्च न्यायालयाकडे अर्ज. तर नेदरलँड्स आणि इंग्लंडमधून कार्यक्रमासाठी तेलतुंबडेंना निमंत्रण. गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन. कृषी महोत्सवात 150 स्टॉल लावण्यात येणार आहेत. तर कृषी महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होणार. अमरावतीत विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 15 एप्रिलपासून सुरू आहेत. त्या अनुषंगाने परीक्षा विभागाने नियोजन करत वेळापत्रक जाहीर केलंय. लाखो भाविकांच्या उपस्थितीत दरगाहवर चढलाय सैलानी बाबांचा संदल. पिंपळगाव सराई गावाजवळ सैलानी बाबा यांची दरगाह. पुणे जिल्हा परिषदेचे 292 कोटींचे अंदाजपत्रक. गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजपत्रकात 58 कोटींची वाढ. आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणावर अर्थसंकल्पात प्राधान्य. छत्रपती संभाजीनगरात पाणी पुरवठ्यात आजपासून 30 तासांचा ब्रेक. रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाच्या खाली 1400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती. तर पाणी जपून वापरण्याचं आवाहन. सोलापूर जिल्हा परिषदेच्या बागेत पक्ष्यांना पाणी पिण्याची सोय. जिल्हा परिषदेचा मराठा सेवा संघाचा उपक्रम. हिंगोलीच्या वसई गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याच्या महिलांची मागणी. तर गावातील दारूबंदी कार्यक्रम कायमस्वरूपी कशी करावी या मागणीसाठी महिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्या. फुले शाहू आंबेडकर संघटनेची मागणी आहे. धुळ्यात कचऱ्याचं साम्राज्य. महापालिकेचा भोगळ कारभार समोर येतोय. तर शहराची स्वच्छता करण्यास टाळाटाळ. डोंबिवली मोठा गाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला सुरुवात. तर मुंबई नवी मुंबई ठाणे डोंबिवली वसई विरार येथे लवकरच रोरो सेवा सुरू होणार. सावंतवाडीतील कुणकेरी गावात हुंडोत्सवाने प्रथा परंपरामुळे वेगळेपण जपले. तर मुंबई ठाणे रत्नागिरी गोवा कर्नाटक येथून भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात. नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठण नगरीत 600हून अधिक दिंड्या दाखल. उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडून दिंडी प्रमुखांचे स्वागत. शंभू बॉर्डर पासून जीटी रोड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार. पंजाब पोलिसांनी शेतकऱ्यांचं धरण आंदोलन थांबवलंय. तर शंभू सीमेवरील तंबू पोलिसांनी बुलडोझरने केलंय जमीनदोस्त. सिंधुदुर्गात बदलत्या तापमानामुळे यावर्षी हापूस आंबा उत्पादन 25%च मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हापूस पेटीचा दर 6 ते 7 हजारांवर स्थिर आहे. तर सध्या स्थानिक बाजारपेठेत आंब्याला प्रति डझन 1800 ते 2000 रुपये दर. राज्यात उन्हाचा तडाखा कायम. विदर्भात आज वादळी पावसाचा इशारा. तर उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
कोल्हापुरात रंगपंचमी निमित्त हुल्लडबाजी वाहन चालकांना वाहतूक शाखेचा दणका, तर 559 वाहन चालकांवर कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई आहे. परभणी शहरातील शिवाजीनगर भागात स्वामी समर्थ मंदिरातून 15,000 रुपयांचा चांदीचा तांब्या लंपास करण्यात आलाय. मंदिराचे सेवक केशव माणिकराव उन्हाळे यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नांदेडच्या हिमायतनगरात एकाच रात्री 3 दुकानात चोरी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोल्हापुरात डीसीबी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. गांधीनगर परिसरातील निगडेवाडीतील ही घटना आहे. तर ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून केला एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न. सांगलीच्या मिरजमध्ये देशी बनावटीच्या पिस्तूलसह 3घांना अटक. या प्रकरणी 4 चाकी वाहनांसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त आहे. सोलापूर शहरातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या चौघांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं मुसक्या आवळल्या. तर या प्रकरणी 3,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरळी कोस्टल रोड सीलिंग कनेक्टरवर आत्महत्येचा प्रकार. 30 वर्षीय तरुणाची समुद्रात उडी मारून आत्महत्या. सागरी सेतू परिसरात आढळला मृतदेह. मुरबाड तालुक्याच्या सरळ गावात हॉटेल मालकावर गावगुंडाचा जीवघेणा हल्ला. तर खंडणी मागण्याच्या उद्देशानं गुंडाचा जीवघेणा हल्ला. तर हल्लेखोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये वैद्य वृक्षतोड करून कोळसा व्यवसाय. लघु प्रकल्पाजवळील धक्कादायक प्रकार. झाडे झुडपे तोडण्याच्या नावावर मोठ्या झाडांची वृक्षतोड. जालन्यातील आष्टी पोलिसांनी केली अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई. या कारवाईत ट्रॅक्टर आणि 8,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बदलापुरात एका अल्पवयीन मुलाकडून सायकल चोरी केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. तर बेलवली परिसरातील श्री कॉम्प्लेक्समधील ही घटना आहे. अकोला शहरातील सिंधी कॅम्प भागात एका नाश्त्याच्या दुकानातील गॅस सिलेंडरला आग लागली. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जालन्यात दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार. पैसे मागत व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील कडबी मंडी भागातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भिवंडीत प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेची कारवाई. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार चाविंद्रा परिसरातील एका प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकून 3 टन प्लास्टिक जप्त करण्यात आलंय. अमेरिकन बँड गन्स एंड रोझेसने भारतात लाईव्ह परफॉर्मन्सची घोषणा केली. आपल्या आशिया दौऱ्याचा भाग म्हणून 12 वर्षांनंतर हा बँड भारतात परतला. येत्या 17 मे 2025 रोजी मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्स येथे हा कार्यक्रम होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.